3:14 दुपारी सूर्य मावळीला. आहे विज्ञानाची ताकद, आहे बुद्धिवाद्यांची ताकद, आहे पैशावाल्यांची ताकद. 3:14 दुपारी सुदर्शन लावल्याबरोबर जयद्रथ्या फुकण्यासाठी. माहितीये का तुम्हाला जयद्रथ्या महाभारतातला? ज्यानं अभिमन्यू सारख्या सूर पवित्र सिंहासारख्या व्यक्तीला रणात पडल्यावर लात मारली होती, त्या नालायक जयद्रथ्याला मारण्यासाठी 3:14 सुदर्शनानं सूर्य झाकला. किती ताकद आहे त्या सुदर्शनात, किती ताकद आहे. ज्या पांडवांसाठी घराची राख केली, घरावर तुळशीपत्र ठेवलं, पण त्या पांडवांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी अश्वत्थाम्याने 5 द्रौपदीची लेकर कापली, 5 कापली. पितामह भीष्माचार्यांच्या हाताने रणात वीरमरण आलं अभिमन्यूला. दुर्योधनाला आनंद वाटला मरता मरता. द्रौपदीची 5 लेकर अश्वत्थामा तू कापलीस, पितामहाने अभिमन्यू मारला. आता एक काम कर, उत्तरेच्या पोटात गर्भ वाढतोय, त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ संपून टाक. ब्रह्मास्त्र सोडा अश्वत्थाम्याने. विद्वान माणसाचं पोरग होता अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र सोडलं. विटेवरच्या मालकाचा धावा केला. सुदर्शन पोटात प्रवेश करतोय आणि परीक्षितीच्या आईच्या पोटात संरक्षण केलं सुदर्शनानं. 2 गोष्टी ऐकल्या सुदर्शनाच्या. एक सूर्य झाकला आणि या देशावर आधिपत्य कमवणारा राजा परीक्षिती ज्याच्या करता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, ज्याच्या करता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, तो राजा परीक्षिती सुदर्शनानं संरक्षित केला. असे 40-42 प्रकरण आहेत, पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर घाम येत असतो. 2च लक्षात ठेवा. देखिला ओ माय चक्रभोज स्वभावी. ही ताकद आहे त्याच्या सुदर्शनात चक्रात. पण खाली किती आला? वारुते वागवे अर्जुनाचे, म्हणजे अर्जुनाचे घोडे सांभाळले धुतले. 3ऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती. याज्ञिक कोणाला म्हणायचं? अग्निहोत्री. प्रकांड विद्वान. पाणिनीचे सुक्त अशा वाहत्या गंगेच्या पानासारखे किंवा कातन सोड्याला सर्प जसा पळतोय अशी जीभ ज्यांची वेदाची सुक्त म्हणत असताना मतितवर भययाना सधेयाने कालति चंद सुधा भय जायन्ते वृष्णिर भयतति वृष्णिर यति कालंत भयाय निजायन्ते मपि सर्गा भय सर्ग सुधीर वृष्टिर यत जायन्तो ना सर्गिर यति भय सकल सुधा छंद परा भय जायन्ते छंद परा भय जायन्ते छंद परा भय जायन्ते. तिळभर सुद्धा लायकी नाही माझी. पाणिनीचे सुक्त म्हणणारी मोठी विद्वान भगवंताच्या नावानं आहुत्या टाकतात. पकवात सुद्धा आहुतीच आहे. गायन सुद्धा दादा पाटील आमचे भगवान महाराज, गायन सुद्धा देवाच्या नावाची आहुती आहे. कीर्तन आहुती आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं भजन आहुती आहे, कीर्तन ऐकणं सुद्धा आहुती आहे. कशासाठी? देवाच्या प्राप्ती करता. मग अशा नाना प्रकारचे याज्ञिक ज्याच्या प्राप्ती करता आहुत्या सोडतात, तरी तो स्वप्नात नाही. आणि तो द्रौपदी प्रति भाजी मागे. काय ताकद आहे! एवढी मोठी व्याप्ती त्या मालकाची, आणि तरी तो द्रौपदीला भाजीपान मागतोय. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी. काय खाला नसल का त्याच्याकडं? ही त्याची लिंत आहे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे. निवृत्ती दादा मोठ्या श्रद्धेनं नमूद करतात की ते माझं दैवत आहे. निवृत्ती दादा म्हणतात ते माझं दैवत आहे, आणि या दैवताच्या नावाने पांडव कृतार्थ झाले. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला
जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही गेली 50 वर्षाची परंपरा आहे. 50 वर्षापूर्वी या ग्रामस्थांनी लावलेली ज्ञानोबाराय तुकोबारायची पताका ही 50व्या वर्षात आली. किती सायास केला असेल चौधरी बाबा, तुमच्या बुजुर्गांनी, या गावातल्या लोकांनी किती सायास केला असेल. 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल. आणि त्यावेळेला ही तेवत ठेवलेली दिव्य तेजस्वी मशाल, दिव्य असा सुंदरसा ग्रथाचा दीपक अध्यात्माचा, तो 50व्या वर्षात आला. मोठ्या आनंदाने, मोठ्या अट्टहासाने श्री क्षेत्र शेलूद चारठा या ग्रामस्थांच्या वतीने मोठा भव्य दिव्य इंद्राच्या वैभवाला लाजवील असा नाविन्यपूर्ण नामयज्ञ अन्नसत्र मोठ्या श्रद्धेनं तुम्ही व्यतीत करता. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. फक्त तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात एवढी मोठी क्रांती केली. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा एवढ्या मोठ्या अट्टहासाने जयघोष करता, याच्याकरता तुम्हाला प्रणाम. तुमच्या या सप्ताहाला लाभलेला वरदहस्त आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ अण्णा चौधरी मला मागे त्या दिवशी करमाडला स्वतःहून सप्ताहाचं पत्रक घेऊन आलते. अण्णांना धन्यवाद, चौधरी अण्णांना. हा सप्ताह आयोजित करत असताना चौधरी अण्णा, तुम्ही तरुणांना एकत्रित केलं. अशा परमार्थिक क्षेत्रात तरुण एकत्रित येणं अत्यंत गरजेचं आहे. राजे हो, आपली लेकरं जर सप्ताहात कथा कीर्तनात उतरत असतील तर मायबापांनी आनंदाचा श्वास घ्यावा, तृप्तीचा ढेकर द्यावा. माझा मुलगा सप्ताहात कीर्तनात परमार्थात धर्मकार्यात उतरतोय. या महाराष्ट्राच्या मातीत फिरत असताना 3878 गावं आजच्यानं पूर्ण झाले माझे. मी पहिल्यांदा आलोय तुमच्या गावात. 3878 गावं मी पूर्ण केलेत. मी एवढी लोक पाहिले. ज्येष्ठ लोकांना सांगतो, वयस्कर लोकांना सांगतो, रात पाठ न करता, एक टायमाचं जेवण न करता अफाट ज्यांनी संपत्ती कमवावा आणि उतार वयात त्यांच्या मुलांनी नास्तिक कामात ती संपत्ती खर्च करावा, मरता मरता त्या मायबापांना दुःख होतंय. म्हणून वडीलधाऱ्या लोकांना सांगतोय, ते दुःख नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच लक्षात घ्या. संपत्ती कमवू नका असं म्हणणार नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ शास्त्रात सांगितला आणि पैशाशिवाय विश्वातली कुठली गोष्ट होत नाही. पण पैसा कमवत असताना आपल्या लेकराला सुसंस्कृत करा, ही महत्वाची बाब आहे. पैशाच्या विरोधात नाही बोलणार. द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, तो त्यावेन चतुर शोभान पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. मी नाही लिहिले. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, अति सुंदर आहे, गावात लाईट लावायचं काम नाही, पण द्रव्य नाही. तो त्याविन चतुर शोभान पवे. मालकांचं वाक्य, अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य. कमवू नका असं म्हणत नाही, कमवा. पण हे कमवत असताना संस्कृतीचा कॉलम सुद्धा त्याच्या बरोबरीने वरी गेला पाहिजे. संपत्तीचा कॉलम उंच गेला आणि संस्कृतीचा कॉलम जर नदीत गेला तर आपण कमवलेली पैसे सगळी मातीत गेली, चोट्याच्या कामी आले. इतकं लक्षात ठेवा. याच्याकरता आपली लेकरं परमार्थात उतरावी. मी म्हणत नाही सगळी कीर्तनकार करा,
चांगल्या कीर्तनकाराचे त्यांनी विचार ऐकावा असे करा. सगळ्यांनीच उठून मंदिरात जाऊन टाळ वाजित राहा असं नाही म्हणणार, पण वारकरी संप्रदायात निष्ठेनं टाळ वाजविणाऱ्या लोकांचं आचरण अंमलात आणा असं मात्र लेकरांना शिकवा. एवढी मोठी तरुण 500 मुलं मोठ्या श्रद्धेनं रोज येणाऱ्या प्रत्येक महाराजांना एका दिव्य तेजस्वी रथात बसवतात. मोठी आतिषबाजी, लाईट असेल, फटाके असतील, हे सगळं मोठी याची आनंदाची उधळण करता आणि श्रद्धेनं हे परमार्थिक क्षेत्र तुम्ही पार पाडता. हे 8 दिवसाचं सत्र आहे, यज्ञ आहे हा. म्हणून तरुणांना पुनश्च धन्यवाद. मायमावल्या सुद्धा एका पोशाखात आहेत. फक्त महाराजाला आक्षोन करताना गंध लावत जा, फुलं अंगावर टाकत जाऊ नका. फुलं त्यावेळेला टाकीत असतेत. काय तुमच्या ध्यानात नाही का? तुमच्या ध्यानात नाही, आमचे नीट सांगत नाहीत. विठाला 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 बऱ्यापैकी आपल्याकडे चुका असतात, गरज नाही ते सांगायची. वाढदिवस मुलाचा करतेत, त्याच्या गळ्यात हार घालतेत आणि वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो भिंतीवर लावतेत. पाहणाऱ्याला वाटतंय पोरग गेलं का तिकीट काढून. लावत नसतात माझ्या माईंनो, लावत नसतात सज्जनांनो. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगीत नसतात. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगला की त्याचं श्राद्ध करावं लागतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. कधी कधी पुराण लक्षात घेत जा. वारकरी संप्रदायानं कंठात धरलं पुराण. पहावे पुराणी विचारो. काही माणसं पैशाचा जोर झाला ना काही करतेत. नाही केलं पाहिजे, नाही केलं. माझं मत आहे किती पैसे जरी झाले तो धोत्राव इन करून कुत्रे भुकत असते. कुत्रे भुकते ना. बापू तू या इथं कुंटल भर सोन आहे पण धोत्रावर इन नसतेत न करीत दादा. भुकतेन तुला कुत्रे. तू कोण्याच संप्रदायात मोडायचा नाही ना. नियम असतो, नियम त्याचा मर्यादा असली पाहिजे. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोने पण मंगळसूत्र 50 ग्रॅमच्या वरी नसावं. एका बाईनं 9 किलोचं मंगळसूत्र भोगीच्या दिवशी घातलं आणि वझ्यानं सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. इतकं नसते घालीत द्वारका, मंजुळा, सखुबाई, अंतिकाबाई, वचाबाई, सावित्रीबाई, कांताबाई. असं वेड्यावान करू नको माय. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावा. हिशाबात राहिलं पाहिजे. माझं मत आहे भरपूर श्रीमंती यावा पण आपली संस्कृती त्या श्रीमंतीच्या जोरावर सांभाळावी. त्याला श्रीमंत म्हणत असतात, त्याला श्रीमंत म्हणत असतात. म्हणून पुनश्च चौधरी यांना, सर्व ग्रामस्थांना धन्यवाद. मृदंगाचार्य भोसले महाराज फार कमी वय आहे. माशीच्या पिल्यासारखं तापड आहे पोरग. गोड गोड. फार दिवसांनी भेट झाली. मागे 1-2 वेळेस झाली ती वाघाची भेट. चारी भक्तिपरायण गणेश महाराज. गोड मृदंग क्षेत्रात वैभव. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय दादा महाराज. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आमचे भगवान महाराज. आधी करून त्यांच्या सानिध्यात गणेश महाराज, आधी श्रीधर महाराज. हा मीच आहे ना, नाही दुसरे येतोय. बाळू महाराज आहेत. आधी करून सर्व पेटीवाले, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या तारखेच्या संदर्भात अशोकांना संपर्क करत होते. आज अण्णा सोबत आलेत. आमचे पांडुरंग अण्णा सुद्धा आलेत. आमचे गिरगावचे फकीरराव महाराज सुद्धा आलेत. त्यांनाही धन्यवाद. बऱ्यापैकी महाराज मंडळी आहेत, वारकरी सगळी मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या नाक घासून तुमच्या चरणावर दंडवत करतो. संप्रदायाचा नियम आहे आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी सुद्धा प्रणाम करतो. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. कथा कीर्तनातली ही माऊली प्रत्यक्ष गिरिजा असते, पार्वती असते. तुम्हाला प्रणाम करतो. हे प्रसिद्धी माध्यम असणारे कॅमेरेवाले,
तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ज्याला येता येत नाही त्या लोकायला घरी कीर्तन ऐकू घालता, हे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला विठाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत, हे ध्वनी यंत्र आहे, हे ज्यांचं आहे चैतन्य साऊंड सिस्टम सोमनाथराजे हिवाळे, त्यांचे गोड माझा आवाज, या साऊंड सिस्टीमचा गोड आवाज म्हणून गिरगावकराचा याच्यातून फिल्टर होऊन तुमच्याकडे गोड आवाज द्यायलेत हे सोमनाथराजे, त्यालाही धन्यवाद. हातीच्या सोंडेवानी कॅमेरा आहे त्यालाही धन्यवाद. लग्नात नव्हता माया असा काय करा, त्याच्यामुळे चला आपलं आपण समजायचं हे लग्नातच होता. मानावे ते म्हणी समाधान, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही, त्याला सुद्धा धन्यवाद. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ह्या विश्वाच्या घरा